माणसाचं मन खूप चंचल असतं. समोर साक्षात परमेश्वर असतानाही कधी कधी आपल्याला भौतिक वस्तूंचा मोह सुटत नाही. 2 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत, स्वामींनी राजसाहेबांनी दिलेला सोन्याचा मौल्यवान चौफुला विहिरीत का फेकून दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीतून पाण्याऐवजी काय बाहेर आलं, ही प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या निस्पृहतेचा आणि अंतर्यामी स्वरूपाचा अनुभव घेणार आहोत. काल उंदीर बोललेला पाहून राजसाहेब थक्क झाले होते. त्यांनी स्वामींना विनंती केली की त्यांनी राजवाड्यात राहावं. स्वामी काही बोलले नाही. ते चालत एका विहिरीपाशी आले आणि तिथेच आसन मांडून बसले. राजसाहेबांच्या एका सेवकाने सोन्याचा एक सुंदर चौफुला